नमस्कार नमस्कार. काय म्हणताय गणेश पुरे? नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार वा वा, नमस्कार. आली का मुलं शाळेत? हो सगळे मुलं इतके हुशार मुलं आहे नाही. हा तुम्ही असताना काही विचारा, माझी नोकरी गेलीच म्हणून समजा. हा? नाही विचारा, तुम्ही काही विचारा बाई. नमस्कार नमस्कार. मुलांनो. चला बाईंचं स्वागत करूया. वा. 1 2 3 ओ या ओ या या असं अच्छा, म्हणलं. ओ या. वा वा वा, छान. बरं, नाव काय तुमची? तुझं नाव काय? माझं नाव हंसराज. हा? बापरे. आणि तुझं रे? जुगल हंसराज. आणि बाबांचं नाव? गुगल हंसराज. गुगल हंसराज. कसं काय रे? ह्याच्या बापान याला जाम सर्च करून डाउनलोड केलाय. नशीब तेव्हा 4G नव्हतं, नाही तर आम्ही ए बाबा. फार हुशार पोर आहे बाई. हो, हो. इतके. फक्त म्हणजे थोडा विचारा तुम्ही, काही विचारा. आज तर नोकरी गेलीच म्हणून समजा. काय म्हणाला? नाही नाही विचारा ना तुम्ही. तर मुलांनो, आज मी तुमची तोंडी परीक्षा घेणार आहे. चालेल. हा? हा. सगळ्यात पहिला प्रश्न एकदम सोपा विषय. हा बाई, गणित. गणिताचा प्रश्न ह्याला विचारा. ये जुगल, चल सांग. 21 भागिले 7 किती? 21 चपाडा बोलू. 21 डायरेक्ट? मी मोठंच पाठ करतो, छोट करतच नाही. वा 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 वा. म्हण बाळा म्हण. 21 एके 21, 21 जुने 21 त्रिक 21 चौक 21 पाचा 21 सक 21 साता 21 आठा 21 नऊ 21 आहे तुझ्या आईचा घो. बाय 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 काय होत आहे? ते चाल लक्षात राहिले, आकडे नाही राहिले. आकडा कुठे? आकडा बाप लावतो ना. नेहमी खरे बोलावे. गप्पा बस. हे बघ, पटकन सांग. 21 भागिले 7 किती? 21 भागिले 7. पटकन. मोर मोर. कुठं खाल्ला मोर? कुठं खाल्ला? काय मोर. मग? पटकन सांग लवकर. 3 वा वा, वा शाबास, व्हेरी गुड. 21 विचार, भागिले विचार, 7 विचार, विचार. 3. बाकी? बाकी मजेत बाई. एकदम. बाई, हा पुढचा प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न एकदम सोपा विषय, संस्कृत. वा, संस्कृताचा प्रश्न. माझा काय संबंधच नाही तसं. ए! काय गरज, मी शाळाच नाही शिकलो. इकडे ये. मग नाही शिकायची. तुला नाही विचार तिकडे. किती रागू किती- नको, रागू नको. त्याला विचारतीये. हा, बाळा, रागू नको रागू नको. बाई, संस्कृत मला विचारा. माझी सगळी सुभाषित पाठ आहेत. अरे वा, हा, एखादं म्हणून दाखव बरं. का नाही, का हा, नाही. अहम नमामि नम नमम. वा वा काय? वा. अहम नमामि नम नमम. क्या हा बात. हा. मेवनम मेवनम मेवनेंच पावनम. हा? इतिम दुनियादारीम जितुम जोशम डायलॉगम. काय? उय, गप्प काय? बसम. 8 मिनिटाचा वेळ दिला असम. गप्प बसम. गप्प अरे, बसा तुम्ही. हा. लवकर संस्कृत- संपवम नंतर बसवम ना. ठीक आहे. विचार, पुढचा विचार बाई. प्रश्न विचार. एकदम सोपा विषय. हा बाई, इंग्रजी. संस्कृतचा प्रश्न. हा हो हो. हा. तर संस्कृतचा प्रश्न राहिला. हा, पहा, तर पहा. मी आता एक संस्कृत मधला श्लोक सांगणार आहे, त्याचा अर्थ समजावून सांगायचा. हा. श्लोक असा आहे, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय? तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे, वा. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे हा? तुम सो जाओ माँ, मैं ज्योति के पास जाके आता हूँ. ज्योति से ज्योति. गप्प बस. चुप बसा. काय बोलताय ती अरे मुलं? काय- नालायक हो. नोकरी घालाल का माझी? हा? गप्प बसा तुम्ही. नाही कसं आहे मॅडम, मुलं थोडी उन्हाळ्यात पण अभ्यासात फार बघते हुशार मी आहेत. किती उन्हाळ्यात ती. माझी तू नोकरी- इकडे ये. हा बाई, पुढचा प्रश्न हा. इंग्रजीतला. हा. मी आता इंग्रजी वाक्य देणार आहे, मराठी वाक्य देणार आहे, इंग्रजीत करून सांगायचं. शाबास. वाक्य असं आहे, हा. त्याने त्याचं काम केलं. वा. काम झालंय ना, विषय सोडा ना बाई. आणि समजा काम नसेल झालं तर साहेब बसले, डायरेक्ट सांगा इथनं. गप्प बस. उदाहरण आहे. हा. अच्छा, हा? अच्छा. त्याने त्याचं काम केलं. हा? त्यानं तिचं अरे काय काय नीट ऐक ना, काय? स्वतःच. Self, त्याने self त्याचं confidence. काम हा, केलं. त्यानं त्याचं हा. हा. हे आता इंग्रजीत करायचं वाक्य. असं. त्याने त्याचं काम केलं. ही हॅज डन हिज वर्क. व्हेरी गुड, हा? क्या व्हेरी बात आहे, गुड. क्या बात आणि आहे. आणि मग तो करतच गेला, करतच गेला, करतच गेला. दंडना दंडन. ए दंडना 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 दंडन. काय चाललंय हो, काय चाललंय हा? नीट वागा. हा? माझी नोकरी घालाल तुम्ही. तुम्ही इकडे या, हा, तुमची नोकरी जवळपास गेलीच आहे. विचारा बाई, इकडे विचारा. ये. हा बाई, पुढचा प्रश्न, हो. महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं? माझं घर. काय?
माझं घर भाई कसं काय माझ्या बापान एसी लावलाय. अरे बापान काय एसी लावलाय रे? काय ही भाषा? तसं नाही रे, असं नाही बा. नॅचरली थंड. एसी न लावता थंड हा. हा, बोल पटकन. महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे. नशीब वा, क्या बात. आल्यापासून पहिलं उत्तर बरोबर मिळाले. व्हेरी गुड. आता बाळा तू मला महाबळेश्वर ची काही वैशिष्ट्य सांग. हा, महाबलेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना. महाबलेश्वर मध्ये तुम्हाला जागोजागी शेकोट्या बघायला मिळतील का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. हा? महाबलेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखा लावत नाही का? कारण ते थंड अरे हे ए! काय सांगतोय सगळं? बाळा, हा, विशेष अशी माहिती सांग काहीतरी. बाळा ते थंड हवेचं ठिकाण आहे हे कळलं आम्हाला. काही विशेष माहिती आहे का? सांग पटकन. हाय विशेष सांगू काय सांग. महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. क्या बात. नवीनच शोध लावला बाळा. कसं काय रे बेटा उगमस्थान? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे हा? कारण हा? महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो 90% जोडपी आणि मुलं तिकडे जातात. बाई का माहितीये का? का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. मी ना तुमची कंप्लेंट करीन. मी तुम्हाला आता सांगते वाटेल ते काय आहे. तुम्ही कुठे गेला होता? महाबळेश्वर. तुम्ही तुमची पर्सनल माहिती काय देता गप्प बसा तुम्ही. काय चालू आहे हा? सर हा. तुम्ही कुठे गेला होता? कुठे गेलो होतो का आपण? काय काय संबंध? मी ना तुम्हा सगळ्यांना नापास करीन. मी सांगून देते ही तुमची शाळा. काय शिकवताय तुम्ही मुलांना? हे बघा बाई मला काय माहित नाही. मी इथं शिक्षक आहे. मी शिक्षक आहे पण मी फुल टाइम नाहीये. मला पेमेंट नाहीये. शाळेला ग्रँड नाही. काय करणार आहे आम्ही? आमचे अध्यक्ष आहे त्यांना संस्थापक. बोलवा. आत्ताच्या आत्ता बोलवा. एक मिनिट आमच्या संस्थापकांना बोलत. साहेब संस्थापक साहेब इकडे या जरा. नमस्कार बुचे नमस्कार साहेब आलेले. नमस्कार. कसे मंडळी हसताय ना? जरा आवाज कमी येतोय. हसताय ना? हसताय. काय तुम्ही आमच्या पोरांना ओरडताय? काय झालं ओरडायला? पोरांना काय ओरडताय? तुम्ही संस्था चालक आहात ना? मी आहे. तुम्हीच ते बुचे. मीच बुचे. दिसताय मुलं अशी काय आहेत ते. आणि काय हो तुमच्याबद्दल मी रिपोर्ट ऐकलाय. तुमचा मुलगा शाळेत नापास झाल्यावर तुम्ही पेढे वाटले